जय गजानन माऊली. 45 to 46 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मध्ये तोंडाला मुस्कट बांधून मी निघाली एका खास व्यक्तीला भेटायला. तो कोण तर पुढे व्हिडिओ मध्ये दिसणार. तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि त्यात माझ्या घरचे न माझ्या मावशीनं खास मला बोलावलं होतं. फिर भी मैं इतने कड़कती वड़कती धूप में झोला उठा के निकल पड़ी. तेवढ्यात माझ्या भावाला म्हटलं मला बस स्टॉप वर सोडून देतो. वो बोलता है मुझे भाई आई एम बिजी पर्सन. भाई साहब खुद का पानी का ग्लास खुद से उठाने न वाला मेरा भाई अब बोल रहा है कि आई एम बिजी पर्सन. भाई अभी क्या क्या सुनना पड़ रहा है. मेरे कान से खून निकल रहा है. अभी 24 आवर्स रिक्का मासनारा माझा भाऊ मला म्हणत आहे आई एम बिजी. छोड़ो जाने दो उसको साइड में रख के हम निकलते हैं दर्यापूर जाने के लिए. आली ना एकदाची बस आणि मी निघाली दर्यापूर जायला. व्हिडिओ जेवढा हालत आहे तेवढ्यावर तुम्ही समजत असा की रोड किती बेकार असेल आमच्या इकडे. एवढे धक्के धुक्के खात उन्हात तानात मी चालली माझ्या मामाच्या मुलाला भेटायला नाही म्हणता येणार. मी घ्यायला जात आहे त्याला. खास व्यक्ती म्हटलं होतं ना तो हाच आहे माझा मामाचा मुलगा. एवढं स्ट्रगल करून मी त्याला घ्यायला आली. आणि सूर्यदादाकडे बघून तर मला असं वाटत असतं की भैया सूर्यदादाच्या बायकोसोबत भांडण झालं का काय. मी इथं सगळी गरमी काढत आहे. ते कसं आहे ना बायकोवर गरम होऊ शकत नाही तर मग पृथ्वीवर गरम हा. म्हणजे आमच्या लोकांसारख्यांना इथं गरम करा. असो बहुत हो गई वो बडबड. अभी देखो मैं यहाँ पे पहुंची नहीं तो इन दोनों का झगड़ा चालू हो गया. आणि कमेंट मध्ये सांगा बरं कसा वाटला आमचा खास व्यक्ती. अब ये तो आया ही आहे लेकिन उसका छोटा भाई भी बोल रहा है मैं भी आऊंगा. मी असं ऐकलं बा दिवाळीला आंब्याच्या रस्त्याला मामाकडे जायचं असते. पण मामाकडे तर जायचं राहिलं आमचं पण हेच आमच्याकडे आलेले. तेवढ्यात माझी मावशीची मुलगी म्हणते तू ये तर याच्या अंगात जास्तच मस्ती आली म्हणते. कारण की हा आतापर्यंत शांत बसला होता. अभी उसको लग रहा है बोले उसकी सपोर्ट सिस्टम आ गई. बरं ते जाऊ द्या यांचे भांडणं चालू द्या. तेवढ्या वेळा तुम्ही मला इंस्टाला फॉलो करून घ्या. युट्यूबला सबस्क्राईब करू घ्या. भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये.